गुण आहेत ते दाखवण्याची या ठिकाणी संधी आहे। कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे जीवलग मित्र, बालपणापासूनचे शाळेमधील सहकारी आदरणीय मांडवगडे सर, दुसरे माझे मित्र भालराव सर, आणि ज्या संस्थेमध्ये आपण हा कार्यक्रम घेत आहोत तो आमचा भाचा संजय कांबळे, त्यांची संस्था, माझी बाई, सर्व स्टाफ मेंबर, माझे विद्यार्थीच आहेत, इथे जो स्टाफ आहे आमचे सरांचे विद्यार्थी आहेत। मित्र हो, अतुल कुडवे आपल्या गावातील एक उत्कृष्ट कलावंत, जो शाळेमधून घडून आत्ताच दोन्ही सरांनी सांगितलं त्याच्यातल्या काहीतरी कला आम्हाला दिसल्या। हे बघा, तुम्ही सगळे कलाकार आहे, मान्य करता का? तुम्ही घरात काही नाही काही कला करत असता ना? कला करता की कला करता? दोन शब्दातला फरक लक्षात आला? तुम्ही कला करता की कला आहे का? दोन्ही करतो आपण, बरोबर आहे की नाही? आई रागावते कारण आपण कला करतो, बरोबर ना? अनेक कलावंत हे बालपणापासून अशा त्यांच्या अंगीभूत जो असले आहे बा, एकूण कला आहे 64। किती? ही बोलण्याची जी कला आहे याला म्हणतात वक्तृत्व कला, बरोबर ना? नाटकात काम करण्याची आहे नाट्य कला, अभिनय कला। सरांनी हा शब्द जो आहे अभिनय, ऍक्टिंग, तुम्ही म्हणता की नाही पिक्चर मध्ये काय चांगला ऍक्टर आहे, काय मस्त रवीनाथ टंडन, काय मस्त ऍक्टिंग आहे म्हणतात ना? माधुरी दीक्षित, करीना कपूर, ऐकले की नाही नाव? अरे तुम्ही मोबाईलवर पिक्चर पाहता की नाही? सिरियल पाहता की नाही? काय पाहता मग मोबाईल मध्ये? तुम्ही व्हिडिओ गेम फक्त, त्याच्यात कोणता ऍक्टर असते काय? नाही। हे जे चित्रपट सृष्टीतले, नाट्यकला क्षेत्रातले जे कलावंत आहे हे तुमच्या सारखेच होते। चित्र काढण्याची कला, बरोबर आहे? चित्रकला आहे ना? चित्रकलेवरून मला एक जोक आठवला सर। एका वर्गात शिक्षक शिकवत होते, विषय असा कलेचाच होता, तुमचे आवडेल मुलं होते दुसऱ्या तिसऱ्या वर्गातले, नाही का? मग मुलांना सर विचारणार आहेत, अरे तुला कोणती कला आवडते? तो म्हणे मला गाणं म्हणताय म्हणजे गायन कला। तुला रे मला ढोलक वाजवताय म्हणजे वादन कला, चित्रकला, वादन कला। शेवटच्या मुलाला विचारलं सरनं, का रे तुला कोणती कला आवडते? त्यानं काय सांगितलं असेल सांगा बरं? काय सांगितलं असेल? सर म्हणे सांगू का? सांगू ना सर, सांगू सर, खरंच सांगू? मला की नाही आपल्या वर्गातली चंद्रकलाच आवडते। आता ही कोणती कला माहिती का रे? ती एका मुलीचं नाव झालं पा, मुलं किती सहजगत्या बोलून जातात, बरोबर आहे की नाही? छोटं मूल जर ते 8, 9, 10 वर्षात तिसरा वर्ग म्हणजे प्रत्येकाची आवड निवड भिन्न असते, बरोबर आहे ना? या ठिकाणी तुम्हाला 4 दिवस मुक्तपणे, मोकळेपणाने, कोणतंही बर्डन, टेन्शन डोक्यावर ठेवायचं नाही। आलं का लक्षात? टेन्शन ठेवायचं का?